हाय फ्रेंड्स, आता आहे ना उद्यावर आहे ना वसुबारस आलेली आणि दिवाळीची तयारी आमच्या घरी सुरू झालेली. तर मी आज आहे ना फराळाचं बनवायला सुरुवात केली. सुरुवात गोड वस्तूपासून केली. अशी मस्त असे छान अशा प्रकारे ना शंकरपाळे बनवले. शंकरपाळ्या मस्त असे कुरकुरीत झालेले. किती भारी लेअर पडली. ते गरम असल्यामुळे ना थोडं फुटत नाही आहे, मस्त नरम झालेले. आणि ना बाहेर मिस्टर आणि ते ना लायटिंग लावून घेत आहे दिवाळीसाठी. ते बी दाखवते मी तुम्हाला. तर तुमची दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे कमेंटमध्ये सांगा. आता आहे ना फ्रेंड रात्रीचे ना 10:15 वाजले. बघू शकता तुम्ही. आमचे जेवण बिवणं झाले, सगळं आवरून झाले. शंकरपाळ्यान ते बी झाले. आता बाहेर आहे ना आचार्य आलेले आहेत, ते दाखवते मी. तर इकडे बाहेर आहे ना आचार्य आलेले शेवपापडीन ते पाडायसाठी. आणि मिस्टरांचं अजून लायटिंग लावायचं काही काम संपत नाही. मिस्टर इथे लायटिंग लावत आहे, अजून चालूच आहे. हाय फ्रेंड्स, तर आज आहे 17 ऑक्टोंबर आणि एकादशी वसुबारस देखील. तर आहे ना ह्या ठिकाणी ना मम्मींनी छान अशा प्रकारे देवपूजा करून घेतली आहे. आणि मी ना इकडे ना चकलीची भाजणी तयार केलेली आहे. याच्यात डाळ्या, पोहे, तांदूळ, काही धने बडीशोप टाकलेले आहे. आणि काही इकडं पोळ्याचं चिवडा बनवते. तर आता हे मम्मी दळून आणतील, मग त्यानंतर आपण चकल्या बनवू. बघू कशा येतात चकल्या आपल्या. तर फ्रेंड इथे फायनली ना पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे. आणि ना इकडे ना मुरमुऱ्याच्या चिवड्याची तयारी चालू आहे. मी इथे बाकीचं मटेरियल काढून ठेवलं आहे. मम्मी ते ना चकलीचं दळायला गेलेले आहे, म्हणून मी थांबलेली. या ठिकाणी आपला मस्त टेस्टी असा पोह्यांचा चिवडा रेडी झाला आहे. तर तुमचा दिवाळीचा फराळ झाला का कमेंटमध्ये सांगा. मुरमुऱ्याचा चिवडा झाला व त्यानंतर आहे ना मी ना मम्मीला चकलींचं दळायला पाठवलं होतं. मम्मीने दळून आणल्यानंतर आम्ही मस्त अशा प्रकारे चकल्या केल्या. मीने काही चकल्या पाडून दिल्या आणि मम्मीने मस्त अशा प्रकारे तळून घेतल्या. मस्त छान अशा आपल्या चकल्या झालेल्या आहे.